श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 61वा दशमस्कंध ब्रह्मदेवांनी केलेली स्तुती। ब्रह्मदेव म्हणाले, हे प्रभो, केवळ आपण आहात की ज्यांची स्तुती करावी। आपला मेघश्याम वर्ण, झगमगणारे पितांबर, कर्णभूषणे, मोरपंख, कमरेला बासरी, हातात काठी असे आपले सुंदर मनमोहक रूप पाहून मी आपल्याला नमस्कार करतो। आपण गुणनिधान, करुणासागर, माझा नमस्कार असो। ज्ञानमार्गाच्या माध्यमातून आपल्या प्राप्तीसाठी धडपडणाऱ्यांना क्लेश होतात, योग मार्गाचा अवलंब करणाऱ्याला तर सरळ डोंगर चढण्याचे श्रम होतात, पण तुझी केवळ भक्ती करणाऱ्याला मात्र तो हस्तामलकासारखा प्राप्त होतोस। तुझी लीला अथांग आहे। गोकुळातील गोपींना तू त्यांचा पुत्र होऊन त्यांना उराशी कवटाळू दिलेस। आनंद, परमानंद कशाला म्हणतात हे त्या प्रत्येकीने यावेळी अनुभवले असेल। मी मात्र माझ्या ऐश्वर्यमदाने, माझ्याच मायेने मोहित होऊन तुम्हाला माझ्या ऐश्वर्याचे प्रदर्शन करून दाखवत होतो। खरेच वडवानलासमोर मी केवळ ठिंगीच। आपण त्रिगुणातीत आहात, मी मात्र रजोगुणी असल्यामुळे मला माझ्याच ऐश्वर्याचे भूषण होते। मला मी सर्वोपरी असल्याचे वाटत होते। रजोगुणाचे वैशिष्ट्यच आहे की ते इतरांची महत्ता जाणत नाहीत। प्रकृती, महतत्व, अहंकार, आकाश, वायू, तेज, जल अशा 7 वितींच्या माझ्या ब्रह्मांडाची स्थिती प्रखर सूर्याच्या तेजापुढे एका निरंजनासारखी आहे, कारण आपण अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक आहात। सृष्टोत्पत्तीच्या वेळी आपल्याच नाभीतून निर्माण झालेल्या कमलात माझे प्राकट्य आहे, तर मग मी तुमचा पुत्रच होय। हे भगवान, आपण यदुवंशी होऊन त्या रूपाने प्रपंचरहित परमार्थ कसा करावा याचा जणू वस्तुपाठच सर्व जगताला दिला आहे। माझा प्रणाम स्वीकार करा। असे म्हणून ब्रह्मदेवांनी श्रीकृष्णांना 3 प्रदक्षिणा केल्या आणि त्यांच्या चरणांना प्रणाम केला। श्रीकृष्णांनी त्यांना निरोप दिला। नंतर ब्रह्मदेव आपल्या इष्टस्थानी निघून गेले। भगवंताची ही लीला 5व्या वर्षी झाली। ती 6व्या वर्षी गोपालांनी आत्ताच घडल्यासारखी कशी सांगितली असे परीक्षिताने विचारल्यामुळे श्री शुकांनी एका निमिषार्धाचे 1 वर्ष कसे ते सांगितले। वनात गायी चारण्यासाठी श्रीकृष्ण बलराम दोघेही जात असत। त्यावेळी गोकुळाला व व्रजवासियांना त्रास देणाऱ्या अनेक अरिष्ठांचा नाश केला। धेनुकासूर, प्रलंबासूर, कालिया आणि दावानल अशा असुर संकटांचा निराश केला। अशा त्यांच्या धाडसी आणि त्यांच्या बालवयामुळे भयंकर वाटणारी साहसी कृत्य पाहून व्रजातील वृद्ध म्हणू लागले की हे 2 बालक म्हणजे कुणी देवच आहेत। आनंदाने भारावून जाऊन ते त्यांचे कौतुक करीत असत।